Hello friends, today's topic is electrostatic potential due to system of charges. There will be the number of charges and they will form a system. म्हणजे असे वेगवेगळे भरपूर चार्जेस असणार आहेत आणि ते सगळे चार्जेस मिळून आपली एक सिस्टीम तयार होणार. आणि मग अशी जर सिस्टीम असेल तर मग त्यावेळेचं त्या सिच्युएशनमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असू शकतो ते आपण ह्या डेरिव्हेशनमध्ये बघणार आहोत. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की इलेक्ट्रिक पोटेन्शियल नुसतं सिंगल पॉईंट चार्जमुळे काय असतं त्याचा फॉर्म्युला पाहिला होता. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं तर ड्यू टू डायपोल, म्हणजे जर डायपोल असेल तर काय पोटेन्शियल असतं त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला होता. मॅक्सिमम आणि मिनिमम तर काय झिरोच असतं, हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं. मग आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय की अशी सिस्टम ऑफ चार्जेस आहेत की बघा इथे जर आपण तुम्ही नोटीस केलं Q1 Q2 Q3 अप टू nth म्हणजे सो मेनी चार्जेस असतील आणि आपण अशा स्पेसमध्ये आणि दे विल फॉर्म अ सिस्टीम ऑफ अ चार्जेस. आणि त्या सिस्टीममध्ये आपण कुठेतरी एखादा पॉईंट पी कन्सिडर केला, त्या पॉईंट पीच्या तिथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असेल त्याचा फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. आता हा जो पॉईंट पी आहे त्याचा Q1 ह्या चार्जपासूनचा डिस्टन्स काय असणार तर R1 असेल. त्याच पॉईंटचं Q2 हा जो चार्ज आहे त्याच्यापासूनचं डिस्टन्स किती असणार तर R2 असेल. Q3 नंबरचा जो चार्ज असेल त्याचं आणि पॉईंट पी मधलं अंतर किती असणार किंवा डिस्टन्स किती असेल तर R3 असेल. असं लाईकवाईज अप टू nth चार्जेस असतील, नंबर ऑफ चार्जेस. तर nth चार्ज असेल त्याचं पी पॉईंटपासूनचं डिस्टन्स किती असेल तर RN. म्हणजेच काय, हे काय इंडिकेट करतात R1 R2 अप टू RN की प्रत्येक आपला जो चार्ज आहे त्याचं पॉईंट पी पासूनचं डिस्टन्स आहे ते वेगवेगळं आहे, व्हॅरी होतं आहे, सेम नाही आहे. आणि मग इन दॅट केस द पोटेन्शियल ॲट पॉईंट पी त्याचं आपण डेरिव्हेशन पाहूया. सो we now extend analysis to the system of charges. Consider system of charges Q1 Q2 Qn. बघा Q1 Q2 up to Qn at a distance is R1 R2 Rn. Q1 आहे तो R1, Q2 R2 up to nth चार्ज जो आहे Qn it is at a distance Rn respectively. कुठून? फ्रॉम द पॉईंट पी पासूनचं ते डिस्टन्सेस आणि चार्जेस इथे सांगितले आहे. द पोटेन्शियल V1 ॲट पी ड्यू टू चार्ज Q1. पॉईंट पीच्या इथलं Q1 ह्या चार्जमधलं पोटेन्शियल काय असेल तर V1 असणार. सो V1 इक्वल टू 1/4πε0 Q1 अपॉन R1. बेसिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आता माहिती आहे. लाईकवाईज द पोटेन्शियल ॲट पॉईंट पी ड्यू टू सेकंड चार्ज V2 असणार. पोटेन्शियल ॲट पॉईंट पी ड्यू टू थर्ड चार्ज ते V3 असणार. सो सिमिलरली पोटेन्शियल ॲट V2 V3 अप टू Vn हे पोटेन्शियल्स कुठले आहेत त्या चार्जेसमुळे पॉईंट पीच्या इथले. सो V1 V2 अप टू Vn ॲट पी ड्यू टू इंडिव्हिज्युअल चार्जेस. कुठले चार्जेस आहेत Q1 Q2 Q1चं इथे आहे, Q3 Q4 लाईक दॅट अप टू Qn. And those potentials are given by these formulas. V2 will be equal to 1/4πε0 Q2 upon R2. V3 काय असेल तर 1/4πε0 Q3 upon R3. म्हणजे चेंजेस कुठे आहेत बघा. लाईकवाईज Vn म्हणजे nth चार्जमुळं पॉईंट पीच्या इथलं पोटेन्शियल Vn असणार इक्वल टू 1/4πε0 Qn अपॉन Rn. ठीक आहे. मग आता काय करणार की आपण टोटल सिस्टीमची आपल्याला पाहिजे ना पोटेन्शियल. आता कुठलं प्रिन्सिपल वापरणार आहे तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल. सो अकॉर्डिंग टू दॅट सुपरपोजिशन प्रिन्सिपल और बाय द सुपरपोजिशन प्रिन्सिपल द पोटेन्शियल V द टोटल पोटेन्शियल ॲट पी ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. ही जी सिस्टीम ऑफ चार्जेस आहे त्या सिस्टीममुळं पॉईंट पीच्या इथलं पोटेन्शियल काय असेल तर V असेल. and it will be the algebraic sum of the potentials. हे जे पोटेन्शियल्स त्यांचा काय असेल अल्जेब्रिक सम इथे दिसतोय बघा. साधा सिंपल अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल्स ड्यू टू इंडिव्हिज्युअल चार्जेस. V1 V2 अप टू Vn हे इंडिव्हिज्युअल चार्जेसमुळेचे पोटेन्शियल्स आहेत की नाही, मग त्यांचाच अल्जेब्रिक सम आहे ना. मग दॅट विल बी द टोटल पोटेन्शियल. आता इथे V1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, V2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, V3ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली अप टू Vn. डॉटेड पॉईंट्स काय दाखवतात अप टू nth.
मग आता हे सगळं आपण V1 V2 V3 आणि Vn नोटीस केलं तर 1/4πε0 ही जी टर्म आहे ती कॉन्स्टंट आहे. त्यामुळे ती काय केलेली आहे इथे ब्रॅकेटच्या बाहेर काढले आणि मग ब्रॅकेटमध्ये काय Qn/R1 प्लस Q2/R2 प्लस Q3/R3 ती टर्म इथे लिहिलेली नाही आहे अप टू Qn/Rn. मग आता इथं पुन्हा सम आहे ना, हा इथं पुन्हा सम आहे, त्यामुळे तिथं समेशन येणार. सो फायनल फॉर्म्युला फॉर द पोटेन्शियल ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस इज गिवन बाय V इक्वल टू 1/4πε0 summation I goes from 1 to n Qi/Ri. म्हणजे समडअप, इट इज समडअप, सम केलेलं आहे त्याचा. आणि फॉर द कंटिन्युअस चार्जेस द चार्ज डिस्ट्रीब्युशन समेशन शुड बी रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन. जर दिलेल्या स्पेसमध्ये चार्ज डिस्ट्रीब्युशन कंटिन्युअस असेल तर हे जे समेशनचं साईन जे आहे ते इंटिग्रेशननं रिप्लेस होणार. आत्ताचं जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये चार्ज डिस्ट्रीब्युशन कसं आहे, डिस्क्रीट आहे. डिस्क्रीट असल्यामुळे इथे समेशनचं साईन आलेलं आहे. पण त्याच्याऐवजी जर कंटिन्युअस असेल चार्जचं डिस्ट्रीब्युशन तर दिस सम साईन जी आहे, हे जे चिन्ह आहे ते चिन्ह इंटिग्रेशनच्या साईननं किंवा चिन्हाने रिप्लेस होणार. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला कशाचा झाला, पोटेन्शियल ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. Any suggestion, please comment in the box. Thank you.